मराठा आरक्षण या विषयावरनं ज्या पद्धतीमध्ये जरांगे पाटील साहेब देवेंद्रजींचा नाव घेऊन द्वेष करतायत, मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झाला आहे। हा डीडी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे। देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा, परंतु ज्या राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 60 वर्षात जे होऊ शकलं नाही ते 2017-18 साली मराठा आरक्षण दिलं। मराठांच्या मुलांचा विकास व्हावा म्हणून शैक्षणिक पद्धतीमध्ये बदल केला। फॉरेनला मुलं शिकावी जावी म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केला। मराठांच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून आरक्षणाचा भाग केला। आणि असे अनेक उपक्रम केल्यानंतर देखील जे कोणाच्या छत्रछायेखाली जात आहेत आणि कोणाच्या छत्री खालून हा द्वेष करतायत, हा खरा तर संशोधनाचा विषय आहे। मला वाटतं की ज्या छत्रीखाली जाऊन जरांगे पाटील देवेंद्रजींवरती आणि भारतीय जनता पार्टीचा द्वेष करतायत हे योग्य नाही। काल माननीय दरेकरांच्या बोलण्यावरती त्यांनी आवाहन केलं की दरेकरांनी अंतरवाली सराटीमध्ये यावं। मला त्यांच्या मतदारसंघातून 350 फोन आले। जरांगे पाटील साहेब, खरं तर आपल्या आजूबाजूची जी पिल्लावळ आहे ही खरं आपल्याला चुकीचं ज्ञान देते, कारण दरेकर विधानसभेचे आमदारच नाही आहेत, ते विधान परिषदेचे आमदार आहेत आणि या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यामुळे आम्ही आपलं आव्हान स्वीकारायला तयार आहोत, पण चर्चेला तुम्ही देखील तयार आहात का की ज्याच्या छत्रीखाली येऊन तुम्ही फक्त द्वेषच करणार आहात? एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊनच जाऊ दे। आपण चर्चेला याच। 2017 पासून 2024 पर्यंत अनेक मराठा समाजाच्या योजना असतील, मग ती नोकरीतलं आरक्षण असेल, शिक्षणातलं आरक्षण असेल, व्यवसायातली मदत असेल, फॉरेनला शिक्षण जातानाची असेल, पोलीस भरतीमधलं असेल, अनेक गोष्टी सांगता येतील ज्या माध्यमातून आमच्या समाजाला मोठं केलं गेलं। आम्ही देखील ज्या समाजाचं तुम्ही नेतृत्व करतायत त्याच समाजातून येतो। आम्हाला तुमचा अभिमान आहे, पण ज्या पद्धतीमध्ये एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करून जे राजकारण केलं जातं आहे, मला वाटतं जर राजकारणच करायचं असेल तर आपण राजकारणात यावं आणि राजकारणाचं उत्तर राजकारणाने द्यावं। आणि जर समाजासाठी लढायचं असेल तर समाजासाठी लढत असताना ते चर्चेतून मार्ग काढायला हवा। आम्ही हेच करणार, मग आम्ही 300च पाडणार, आम्ही 288 उभे करणार। एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे। चर्चेला आम्ही देखील तयार आहोत, तुम्ही देखील तयार व्हा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।